नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी कंबाईन गट क पूर्व 2021 चा जो पेपर झाला होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 15 प्रश्न आहेत, ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. तर बॅचमध्ये बघा, तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेले आहे आणि आपण बॅचची फी आपली ₹999 असेल. याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, कोडिंग डिकोडिंग वरती प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये. जर अक्षर गट HJLN चा संकेत ILOR असा असेल तर त्याच तत्वाने DFHG या अक्षर गटासाठी कोणता पर्याय बरोबर असेल. ठीक आहे बघा, HJLN त्याच्यासाठी काय दिले त्यांनी ILO आणि R. ठीक आहे बघा. आता H च्या पुढे काय दिसतंय बघा, I दिसतंय HI. परत J च्या पुढे बघा J, K आणि L दोन घर पुढे गेले की इथे एक घर पुढे गेले. परत L च्या पुढे बघा L MNO तीन घर पुढे गेले की O येते. N च्या पुढे बघा NOPQR चार घर पुढे गेले की R येते. ठीक आहे बघा. सेम आता त्याचप्रमाणे काय DFH आणि J. आता बघा, D च्या पुढे एक घर जावा ABCDE. इथं काय आला E आला. एक घर पुढे गेले की आता दोन घर पुढे झाले. F च्या पुढे बघा EFGH इथं काय निघेल बघा H निघेल. परत H च्या पुढे बघा HIJK तीन घर पुढे गेले की K निघते आणि इकडं J च्या पुढे चार घर गेले की बघा JKLMN इथं काय निघेल बघा N निघेल. EHKN बघा EHKN कुठं दिसतंय ऑप्शन नंबर 2 मध्ये EHKN. ठीक आहे बघा, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, विधान निष्कर्षावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, पुढे 5 विधाने आणि त्यानंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरण्यासाठी जुळणीतील तिसरे विधान बघा, तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे. मग थोडक्यात काय, याच्यामध्ये बघा जे पर्याय तुम्हाला BEC ह्याच्यामध्ये बी आणि ई हे 2 विधान पकडायचे असतील आणि त्या 2 विधानांवर आपल्याला सी हा निष्कर्ष निघतो का तेवढं चेक करायचं असतं. ठीक आहे, जसं आपण सिलॉगिझम मध्ये बघतो बघा. आता थोडक्यात काय 2 वाक्यात सिलॉगिझम जसं असतं, 2 वाक्यात सिलॉगिझम वरून आपण तिसरं वाक्य निष्कर्ष निघतो का नाही ते चेक करतो. बरोबर आहे का. सेम त्याप्रमाणे बघा काय दिसतं याच्यामध्ये बघा, पहिला पर्याय चेक करा BE आणि नंतर सी. बघा बी काय म्हणतंय, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. बघा इम्प्रो काय म्हटलंय, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. आणि परत ई काय म्हणतोय बघा, संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत. बघा संशोधन प्रेरित काय म्हटले बघा, उद्योग हे आधुनिक असतात. बरं ठीक आहे. परत त्याच्यावर सी काय म्हटले बघा, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. बघा इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. बरं, आता लक्षात घ्या, इम्प्रो आधुनिक आहे. आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक असतात म्हटले. ठीक आहे बघा, संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक असतात आणि इम्प्रो काय म्हटले, आधुनिक आहे. आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित असतात असं म्हटले का त्यांनी, नाही. निष्कर्ष काय विचारलाय बघा, तर सी काय म्हटलंय, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. बघा इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे म्हटलं, असं निष्कर्ष निघतो का, तर निष्कर्ष निघत नाही. ए पासून बी कडे आणि बी च सी बरोबर रिलेशन असेल तर ए च सी बरोबर आपण रिलेशन सांगू शकतो. चला आता पर्याय 2 काय म्हटले बघा, बी च सी. बघा इथं तेच पर्याय बघा, बी आहे बघा BEC परत BCE. ठीक आहे बघा. आता बरं 2 नंबरचा पर्याय दिसतोय काय दिसतंय बघा, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. बघा इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. इम्प्रो आधुनिक उद्योग आहे. आणि परत सी काय म्हटलंय बघा, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. बघा इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. आणि परत ई काय म्हटले बघा, संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक असतात. बघा संशोधन प्रेरित उद्योग काय म्हटले, आधुनिक असतात. तसं बघायला गेलं तर बघा, हा पण पर्याय 100% बरोबर निघत नाही. पण त्यातल्या त्यात जर चेक केला आपण तर बघा लक्षात घ्या, इम्प्रोवरनं आधुनिक वर गेलोय, इम्प्रोवरनं संशोधनावर गेलोय. इथं कसं आहे बघा, इम्प्रोवरनं आधुनिक वर गेलोय आणि संशोधनावर पण आधुनिक वर गेलोय आणि विचारलंय काय, इम्प्रो संशोधन. इथं काय, इम्प्रोवरनं आधुनिक वर गेलोय, इम्प्रोवरनं संशोधनावर गेलोय. त्यामुळे आधुनिक आणि संशोधन आपण एक आहे ते म्हणू शकतो त्यातले त्यात. त्यामुळे ऑप्शन नंबर काय ते बघा 2 येते. तरी पण 3 नंबर चेक करा. 3 नंबर काय म्हटले बघा, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे.
इम्प्रो काय म्हटलंय बघा, इम्प्रो संशोधन प्रेरित आहे. हे काय म्हटलंय बघा, आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित असतात. बघा, आधुनिक उद्योग हे काय म्हटले, संशोधन प्रेरित असतात. आणि परत काय म्हटले बघा, डी काय म्हणतोय, इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल. बघा, इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल. बघा, जे तुम्हाला विधानामध्ये दिलेले, विधानात काय दिले तुम्हाला बघा, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. सॉरी, हा सी काय म्हटलंय तुम्हाला इकडं 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये बघा, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. 100% म्हटलंय इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. आणि त्याचा निष्कर्ष काय म्हटलंय बघा, डी इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल. जे विधानात दिले ते तर निष्कर्षामध्ये येऊ शकतं. बघा, विधानात जे दिले ते जर तुम्हाला निष्कर्षामध्ये विचारलं असतं तर ते 100% बरोबर असतं. पण निष्कर्ष हा तुम्हाला जर शक्यतामध्ये विचारला तर तो काय असतो, चुकीचा असतो. बघा, लक्षात घ्या. जर बघा 2 गुणिले 2 बरोबर जर 4 असेल तर 2 गुणिले 2 बरोबर 4 असू शकेल जर म्हटलं ना तर ते चुकीचं असतं. कारण की जे बरोबर आहे ना 100% ते जर शक्यतामध्ये विचारलं असतं तर ते चूक असतं. त्याच्यामुळं हे 3 नंबरचं चुकतं. आणि 4 नंबरला काय दिले बघा, BDA. बी काय म्हटलंय, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. बघा, इम्प्रो हा काय म्हटले, आधुनिक उद्योग आहे. आणि परत डी काय म्हटले बघा, इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल. बघा, इम्प्रो कदाचित म्हटले काय, संशोधन प्रेरित असेल आणि त्याच्यावरनं ए काय म्हटले, आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित असतात. इथं तुम्हाला काय म्हटले, कदाचित. त्यामुळे हे पण काय ते 4 नंबर चुकतंय. त्यातल्या त्यात बरोबर काय निघते, ऑप्शन नंबर 2 BCE. ठीक आहे, बी आणि सी विधानावर ए हा निष्कर्ष निघू शकतो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, रँकिंगच्या पुढचा क्वेश्चन काय दिले बघा, पुढील तथ्यांचे परीक्षण करा. बघा, अणु बाणोपेक्षा वजनदार आहे. बघा, अणु काय म्हटले बघा, वजनदार आहे. कोणापेक्षा तर बाणोपेक्षा वजनदार. बर, परत काय म्हटले, सिंथिया दिनापेक्षा उंच आहे. बघा, वजनदार वेगळे आणि उंचीचं वेगळे विचारलं. ठीक आहे, बघा, उंचीमध्ये काय म्हटले, सिंथिया दिनापेक्षा उंच आहे. दिनापेक्षा उंच कोण आहे तर सिंथिया. बरं, पुढे काय दिले बघा, बानो दिना इतकीच उंच. बघा, बानो काय म्हटलंय, उंचीमध्ये दिना इतकीच उंच आहे बानो, पण तिच्यापेक्षा वजनदार आहे. बघा, बानो काय म्हटलंय, दिनापेक्षा उंच आहे, दिना एवढीच उंच आहे, पण वजनामध्ये बघा तिच्यापेक्षा वजनदार आहे. बानो काय म्हटले बघा, दिनापेक्षा वजनदार आहे. बानो दिनापेक्षा वजनदार आहे. ठीक आहे, बघा, बानो दिना इतकीच उंच आहे, बानो दिना इतकीच उंच आहे, पण तिच्यापेक्षा वजनदार आहे. बरं, पुढं दिना अणु पेक्षा उंच आहे. बघा, दिना उंचीमध्ये काय म्हटलंय बघा, वजन हा उंची. दिना काय म्हटलंय, दिना अणुपेक्षा उंच आहे. बघा, दिना आणि अणु जर सेम असतील तर अणु कुठं असली तर असेल बघा, दिना अणुपेक्षा उंच आहे. ठीक आहे, बघा, परत वरील तथ्यांवर आधारित अचूक निष्कर्ष ओळखा. ठीक आहे, बघा, निष्कर्ष काढा आपल्याला. बरोबर. बरं, पहिले काय दिले, सर्वात सिंथिया वजनदार आहे. बघा, सर्वात सिंथिया वजनदार आहे. वजनामध्ये सिंथियाचा क्रम कुठं आहे ते आपण 100% सांगू शकत नाही. आणि अणुबुटकी आहे. अणुबुटकी आहे का, अणुबुटकी आहे, पण सिंथिया वजनामध्ये किती नंबरला ते आपण सांगू शकत नाही. पहिलं चूक झालं. 2 नंबर बघा, अणु निश्चितपणे सर्वात वजनदार आणि बुटकी आहे. बघा, अणु निश्चितपणे सर्वात वजनदार, बघा, आणि सर्वात बुटकी आहे. उंचीमध्ये सर्वात बुटकी आहे, बरोबर आहे, पण वजनामध्ये बघा, लक्षात घ्या, ही जी सिंथिया जी आहे त्या अणुपेक्षा पुढे आहे का अणुच्या पाठीमागे आहे ते आपल्याला फिक्स माहित नसल्यामुळे आपण हे 2 नंबरचं काय सांगू शकत नाही. 3 नंबर बघा, सिंथिया सर्वात वजनदार आहे. बघा, सिंथियाचा उल्लेख आहे कुठं, वजनामध्ये, त्यामुळं वजनदार आहे. परंतु सर्वात उंच कोण हे या संबंधाने निष्कर्ष काढणे शक्य नाही. बघा, सर्वात उंच कोण हे आपण सांगू शकतो, उलट सर्वात उंच कोण आहे, सिंथिया आहे, पण बघा, सिंथिया सर्वात वजनदार आहे का हे आपण सांगू शकत नाही. ठीक आहे, बघा, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 चुकते. आणि 4 नंबर काय बघा, सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे. बघा, सर्वात वजनदार कोण आहे ते काढणे अशक्य आहे का, बरोबर आहे, आपण नाही सांगू शकत कारण सिंथियाचा क्रमांक माहित नाही. परंतु अणु निश्चितपणे सर्वात बुटके आहे. बघा, उंचीमध्ये अणु सगळ्यात बुटके आहे का, तर आहे. त्यामुळे उत्तर काय, आपला ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बर, काय दिले बघा प्रश्नामध्ये आता, ए बी सी व डी या विद्यार्थ्यांकडे एकूण मिळून 30 पुस्तके आहेत. ठीक आहे, यातील एकाकडे 3 पुस्तके आहेत, दुसऱ्याकडे 6 पुस्तके आहेत, तिसऱ्याकडे 9 आणि चौथ्याकडे 12 पुस्तके आहेत. ठीक आहे, बघा, बरं, ए बी सी आणि डी चौघ जण आहेत. एकाकडे 3, एकाकडे 6, एकाकडे 9, एकाकडे 12 पुस्तके. ठीक आहे, चला परत, बी कडे सी पेक्षा कमी पुस्तके आहेत. बघा, बी कडे काय म्हटले बघा, सी पेक्षा कमी पुस्तक, बी कडे
सी पेक्षा कमी पुस्तक आहेत कुणाकडे बी कडे. बरं का म्हणजे थोडक्यात काय सी कडे बी पेक्षा जास्त पुस्तक आहेत. बरं पुढं तर डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तके आहेत. डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तकं कुणाकडे आहेत तर डी कडे आहेत. डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तके आहेत. जर सी कडे डी पेक्षा कमी पुस्तके असतील बघा सी कडे डी पेक्षा कमी पुस्तके असतील बघा डी पेक्षा कमी पुस्तकं कोणाकडे आहेत सी कडे कमी पुस्तके असतील तर सत्य असतीलच अशी नसणारे विधाने निवडा म्हणजेच काय चुकीचं विधान निवडायचं आपल्याला बरोबर विधान नाही निवडायचं. ठीक आहे बघा चुकीचं विधान निवडायचं. बरं आता एवढं तर मात्र कन्फर्म आहे बघा की बघा आता डी सी पेक्षा मोठा आहे डी हा बी पेक्षा मोठा आहे आणि डी हा ए पेक्षा मोठा आहे आणि पुस्तकांची संख्या कशी आहे बघा 3, 6, 9 आणि 12 सगळ्यात जास्त पुस्तकं कोणाकडे असणार आहेत बघा डी कडे 12 पुस्तकं फिक्स असणार आहेत. ठीक आहे बरं आता पुढे बघा लक्षात घ्या डीचा विषय संपला. आता सी बघा लक्षात घ्या ह्याच्यामध्ये ए कुठे आहे ते माहित नाही आपल्याला बघा ए हा बीच्या पाठीमागा आहे बीच्या पुढे आहे का सीच्या पुढे आहे ते फिक्स नाही फक्त ए हा डीच्या पाठीमागा आहे एवढं मात्र कन्फर्म आहे बघा. आता मग इथं जर आपण बघितलं बघा ए हा बीच्या पाठीमागा असेल तर त्याच्याकडे 3 पुस्तकं असतील. बीच्या पुढे बी आणि सीच्या मध्ये असेल तर त्याच्याकडे 6 असतील आणि सीच्या पुढे सी आणि डीच्या मध्ये असेल तर 9 पुस्तकं असतील. आपल्याला फिक्स माहिती म्हणजे ए कडे 3, 6, 9 3 पैकी कुठलाही आकडा येऊ शकतो. ठीक आहे बघा आता सी कडे जर बघितलं आपण सी हा 1 नंबरला कधीच येणार नाही सी हा डी पेक्षा लहान आहे त्यामुळे त्यावेळेला 12 पेक्षा कमी पुस्तकं त्याकडे असतील बरोबर आहे की नाही आणि सी पेक्षा लहान एक जण आहे बरोबर आहे की नाही सी पेक्षा लहान एक जण आहे त्यामुळं सगळ्यात कमी पुस्तकं असणार जो 3 नंबरला आहे सगळ्यात कमी पुस्तकं सी कडे कधीच नसणार आहेत आणि सगळ्यात जास्त पण नसणार आहेत तो मध्ये असेल म्हणजे कुठं ती बघा सी कडे 6 पुस्तकं असू शकतात 9 पुस्तकं असू शकतात हे फिक्स आहे. आणि बघा आता राहिला कोण बी बघा बी पेक्षा जास्त कोण आहे सी आणि डी हे फिक्स मध्ये जास्त आहेत त्यामुळे बी कडे 12 आणि 9 पुस्तकं कधीच येणार नाहीत. हा 6 येऊ शकतात किंवा 3 पण येऊ शकतात बघा बी कडे 3 पण येऊ शकतात आणि 6 पण येऊ शकतात पण 9 आणि 12 कधीच येणार नाहीत हे झाले आपली शक्यता. ठीक आहे बघा आता वाचा बघा काय दिले ए आणि बी या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच वापरले बघा शेवटला असणारच कुणाकडे ए आणि बी कडे मिळून बघा ए आणि बी कडे मिळून किती काय म्हटले आपल्याला 12 पुस्तके असणार बघा. आता लक्षात घ्या ए कडे जर 3 पुस्तकं असतील आणि बी कडे जर 6 पुस्तकं असतील तर काय निघतील बघा 9 पुस्तकं निघतील मग दोघांकडे 12 पुस्तकं असणारच आहेत का नाही त्यामुळे पहिले काय झालं चूक. बघा दुसरं काय दिले बघा डी आणि ए या दोघांकडे मिळून किमान 15 पुस्तके असणारच. ठीक आहे बघा आता डी आणि ए कडे मिळून काय म्हटले किमान 15 पुस्तके बघा आता डी कडे जर 12 पुस्तकं असतील फिक्सच आहेत 12 पुस्तकं डी ची 12 पुस्तकं फिक्स आहेत बघा. आता ए कडे 3, 6, 9 मधला एक अंक असणार आहे बघा किमान म्हटल्यामुळे कमीत कमी ए कडे जर आपण सगळ्यात लहान संख्या 3 जरी पकडली आपण तर 12 आणि 3 15 येतात 6 पकडले तर 12 आणि 6 18 9 पकडले तर 12 9 21 पण 15 पेक्षा खाली जात नाहीत कुणाकडे डी आणि ए कडे मिळून 15 पेक्षा कमी पुस्तकं नाहीत त्यामुळे बघा डी आणि ए कडे दोघांकडे मिळून किमान 15 पुस्तके असणारच हे मात्र बरोबर आहे बघा किमान 18 भले तुम्हाला ए ची व्हॅल्यू जरी माहित नसली तरी किमान 3 च्या खाली तरी एक जाणार नाही 12 आणि 3 15 15च्या खाली जाणार नाहीत दोघ जण म्हणून बी बरोबर आहे. सी बघा सी आणि डी या दोघांकडे मिळून किमान 18 पुस्तके असणारच कुणाकडे सी आणि डी कडे मिळून बघा डी कडे तर 12 आहेत आणि सी कडे बघा एक तर 6 असतील किंवा 9 असतील कमीत कमी जर 6 म्हटलं तर 12 आणि 6 18 होतील दोघांचे मिळून आणि 9 पकडले तर 12 9 21 पण 18 पेक्षा खाली जाते का नाही त्यामुळं सी आणि डी कडे या दोघांकडे मिळून किमान 18 पुस्तके असणारच हे काय 100% बरोबर आहे. आता डी बा काय म्हटले सी आणि बी या दोघांकडे मिळून बघा सी आणि बी या दोघांकडे मिळून किमान 9 पुस्तके असणारच बघा सी आणि बी कडे मिळून किमान म्हटलेले बघा लहानातली लहान कुठली जर संख्या पकडली आपण तर 9 बघा दोघांची जर बेरीज करायची म्हटलं आपण बघा हा जर 3 पकडला हा जर 6 पकडला तर 9 येते हा 3 पकडला हा 9 पकडला तर 12 पुस्तके येतात हा 6 पकडला तर हा 9 पकडला तर 15 येतात म्हणजे बघा 9 पुस्तकांपेक्षा कमी पुस्तकं होत नाहीत कुणाची बी आणि सी ची मिळून कुठल्याही दोन संख्या जोड्या करा 9च्या खाली जात नाही ह्याच्याकडे 3 पकडले ह्याच्याकडे 6 पकडा 9 येतात कमीत कमी जर पकडलं इथं किमान शब्द वापरलाय बरोबर आहे की नाही मग सी आणि बी कडे मिळून किमान 9 पुस्तके असणारच का तर असणारच आहेत त्यामुळे डी पण काय ते बरोबर येते बघा. मग आता थोडक्यात काय बघा चुकीचं आपल्याला काय म्हटलंय बघा सत्य असतीलच अशी नसणारी पुस्तक विधाने निवडा सत्य असतीलच अशी नसणारी म्हणजे चुकीचं विधान कुठले तर फक्त ए येते मग फक्त ए कुठे बघा इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये येते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा टेबुलेशन चॅप्टर वरती क्वेश्चन आहे बघा डाटा इंटरप्रिटेशन मध्ये काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये
पुढील माहिती राज्यांचे क्षेत्रफळ व लोकांबाबतची आहे. ठीक आहे बघा, क्षेत्रफळ आणि ते क्षेत्रफळ राहणारे लोक किती लाखांमध्ये. सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते, म्हणजे थोडक्यात घनता विचारली, डेन्सिटी. डेन्सिटी कशी काढतो आपण, 1 चौरस किलोमीटर मध्ये. म्हणजे बघा आता लोकसंख्या किती आहे बघा, ए ची जर बघितली आपण तर 16 लाखांमध्ये, बरोबर 16 लाख आहे. ए ची लोकसंख्या किती आहे, 16 लाख आहे. आणि त्याचं क्षेत्रफळ किती आहे बघा, तर 80,000 आहे. इथे किती आलं हे, 80,000. बघा आता इथे कन्फ्युजन काय होऊ शकतं, 16 लाखाला 80,000ने भागायचं का 80,000ला 16 लाखाने, कसं असतं बघा, 1 चौरस किलोमीटर मध्ये आपण लोकसंख्या काढतो, डेन्सिटी घनता काढताना. मग एक म्हणजे काय, छेदाला जो असतो ना तो 1 वर आणायचा असतो आपल्याला. 80,000ला एवढं तरी एकाला किती, बरोबर आहे का नाही. मग बघा इथं काय होईल, बघा इथं तर भाग घालवला तर बघा 1 2 3 4, हे 4 शून्याला हे 4 शून्य कॅन्सल, 8 1 8, 8 2 16, म्हणजे घनता किती आली बघा 20. एका किलोमीटर मध्ये 20 लोक राहतात. बघा परत बीचं काय निघते बघा इकडं, बी ची लोक किती आहेत बघा 16 लाख, बी ची लोकसंख्या किती 10 लाख आहे. चला 10 लाखामध्ये क्षेत्रफळ किती आहे बघा त्यांचं 50,000 आहे. 50,000 मध्ये 10 लाख लोक राहत असतील तर एका किलोमीटर मध्ये किती असा त्याचा अर्थ असतो. बघा किती निघेल बघा इकडे, मग ह्या 4 शून्याला बघा, हे 4 शून्याला हे 4 शून्य गेले, राहिले किती 5 1 5, 5 2 10, ह्याची पण घनता किती निघते 20च निघते बघा. चला सी चं काय निघेल बघा, सी चं जर काढलं आपण, सी चं किती निघेल बघा, सी ची लोकसंख्या किती, सॉरी लोकसंख्या किती 4 लाख आहे. आणि त्यांची घनता, आपलं क्षेत्रफळ किती आहे बघा 10,000 आहे. म्हणजे घनता किती निघेल बघा, ह्या 4 शून्याला हे 4 शून्य गेले तर किती निघते बघा 40. आणि डी ची किती असेल बघा, डी ची जरा बघा लोकसंख्या किती आहे 3 लाख आहे. आणि त्याची घनता किती आहे बघा, क्षेत्रफळ किती आहे बघा 5,000 आहे. किती निघेल बघा घनता, 3 शून्याला 3 शून्य गेले, 5 1 5, 5 6 30, म्हणजे 60 आली. मग सगळ्यात जास्त घनता कोणाची आहे बघा, तर डी ची आहे. 60 एका चौरस किलोमीटर मध्ये 60 लोक राहतात. म्हणजे सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते, तर डी, ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्कवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले. बघा म्हणजे पहिल्या दिवशी 10 लोक होती, दुसऱ्या दिवशी 8 लोक झाली. ठीक आहे, परत दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले, परत आणखी तिसऱ्या दिवशी दोघांनी काम सोडलं, म्हणजे 6 जण झाली. व हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. म्हणजे चौथ्या दिवशी परत इथं 4 माणसं आली, 5व्या दिवशी परत 2 आली, परत 0, म्हणजे काम संपलं. ठीक आहे बघा, याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. बघा जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस निवडा. आता लक्षात घ्या, एकूण माणसं किती लागली बघा इकडं, बघा 10, परत 8 आणि 2 10, आणि 6 आणि 4 10, म्हणजे 10 10 20 10 30 माणसं लागली. ठीक आहे, आपल्याला काय म्हटलंय, जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला किती दिवस लागणारे दिवस निवडा. बघा 30 माणसांनी जे काम केलं, 10 माणसांना करायला किती दिवस लागतील बघा, तर 3 दिवस लागतील. ठीक आहे बघा, आणि इथं तुम्हाला प्रश्नात त्यांनी काय दिले बघा, याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. म्हणजे काय दिसते बघा, 10 8 6 4 2, 5 दिवस आहेत आणि त्यातले 2 दिवस जास्त लागले, म्हणजे 3 दिवस लागले. इथं पण निघून जाते आपलं उत्तर. उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 2, 3 दिवस. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, साखरेची किंमत 160% वाढली, घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. बघा लक्षात घ्या, सुरुवातीला काय होतं बघा, आता समजा आपण 100 रुपये साखरेची किंमत आहे, 100 रुपयाला 100 ग्रॅम साखर मिळते. ठीक आहे बघा, आता काय झालंय बघा, साखरेची किंमत वाढली, किती 60%ने वाढली, म्हणजे 160 रुपये झाली. 160 रुपयाला आता 100 ग्रॅम साखर मिळते. ठीक आहे बघा, 160 रुपयाला 100 ग्रॅम, पण आपण आपल्या खर्चाचे किती 100 रुपये खर्चाचे बघा. म्हणजे आपल्याला किती रुपये साखर कमी करावं लागेल, 60 रुपये साखर कमी करावं लागेल. मग 160 रुपयाला जर 100 रुपये साखर असेल तर 60 रुपयाला किती किती येते लक्षामध्ये बघा, 160 रुपयाला बघा 100% असेल साखर, तर 60 रुपयाला किती, एवढं तिरकस गुणाकार करा. काय निघेल बघा, x गुणिले 160, x गुणिले 160 बरोबर 60 गुणिले 100, 60 गुणिले 100 काय निघते बघा इकडं. चला x जागेला ठेवा आणि हा 160 बरोबरच्या पलीकडे टाका. मग काय निघेल, 60 गुणिले 100 भागिले 160 पुढे जाईल, छेदाला जाईल 160. चला भाग घालवा, काय निघते इकडे बघा. चला ह्या शून्याला हा शून्य गेला बघा, 4 चोक 16, इकडे झाले 25 चोक 100, परत बे दुने 4, बे त्रिक 6, म्हणजे 25 त्रिक किती आले बघा 75. 75 छेद किती आहे बघा 2 आहे,
मग किती निघेल बघा 75च्या निम्म किती असतं 37.5 बरोबर आहे ना बघा. काय निघेल इकडं बे के बे बे त्रिक 6 आणि 1 7 बे 7 14 आणि 1 15 बे 5 10 37.5 म्हणजेच किती आलं बघा 37.1/2. इथं हे दशांश अपूर्णांकामध्ये झालं आणि हे पूर्णांक अपूर्णांकामध्ये म्हणजे उत्तर झालं आपलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये दिलेली माहिती अभ्यासा. ठीक आहे बघा ए बी सी डी आणि ई या व्यक्ती बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. ठीक आहे बघा बी ही डी च्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. बघा बी ही डी च्या उत्तरेकडे बी आहे किती किलोमीटर 40 मीटर अंतरावर. परत अंतरावर आहे. ए ही बी च्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर आहे. बघा ए ही बी च्या दक्षिणेला ए आहे किती मीटरवर तर 60 मीटर अंतरावरती. परत सी ही डी च्या पश्चिमेला 50 मीटर अंतरावर आहे. बघा सी ही डी च्या पश्चिमेला कोण आहे तर सी किती मीटरवर 50 मीटरवर. सी आणि डी मध्ये 50 मीटरचं अंतर आहे. आणि ई ही ए च्या उत्तरेला 70 मीटर अंतरावर आहे. बघा ई ही ए च्या उत्तरेला 70 मीटरवर. बघा ए च्या उत्तरेला कुठं आलं इकडं मग हे ए पासून बी पर्यंत 60 झालं आणि इकडे परत हे 10 60 आणि 10 70 इकडे कोण आली बघा ई आली. ई ही ए च्या उत्तरेला 70 मीटर अंतरावर आहे. तर काय म्हटले बघा सी आणि ई दरम्यानच्या कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. मग थोडक्यात काय सी आणि ई मधलं अंतर काढायचे. हे बघा आता थोडक्यात काय पायथागोरस थेरम नुसार आपल्याला हायपोथेनस काढावा लागेल. ठीक आहे बघा आता बघा आडवी बाजू किती आहे बघा 50 आणि 40 90 झाली. उभी बाजू किती आहे बघा इथं उभी झाली ही 10 सेंटीमीटर. तर आपल्याला हे सी ची व्हॅल्यू काढायची किती असेल हायपोथेनसची. ठीक आहे बघा पायथागोरस थेरम मध्ये काय असतं बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो सी स्क्वेअर असतो. मग इथे काय निघालं ए ची व्हॅल्यू किती आहे बघा 90 चा स्क्वेअर अधिक 10 चा वर्ग बरोबर सी स्क्वेअर. मग काय निघालं बघा 90 चा वर्ग झाला किती इकडं 9981 त्याच्यावरती हे 2 शून्य अधिक 10 चा वर्ग झाला 100 इकडे सी स्क्वेअर आला. म्हणजे 8100 आणि 100 किती झाले 8200 हा झाला सी स्क्वेअर. बघा आता 8200 हा कितीचा वर्ग आहे बघा लक्षात घ्या. तर ते काय म्हटलं ते निश्चितपणे 90 मीटर पेक्षा जास्त असणारच. ठीक आहे हे बरोबरच आहे बघा. चला आता 90 चा वर्ग किती आला बघा आपला 90 चा वर्ग झाला 9981 म्हणजे 8100. ठीक आहे आता इथे 91 चा वर्ग काढून बघू आपण. 91 चा वर्ग काय असेल बघा 91 गुणिले 91 किती निघते बघा 1 1 1 1 9 9 परत 9 91 आणि 9 9 81 म्हणजेच किती झाले बघा 101 9 9 18 परत 1 आणि 1 2 आणि इकडे 8 आले बघा 8281 किती झाले 8281 बघा. आता आणि आपली संख्या किती आहे बघा 8200 म्हणजे 8200 कुठं आला इथं मध्ये आला म्हणजे 90 पेक्षा जास्त आणि 91 पेक्षा कमी. म्हणजे बघा इथं काय म्हटलंय ते निश्चितपणे 90 मीटर पेक्षा जास्त असणारच बरोबर आहे. पण आपल्याला काय म्हटलंय सर्वात उचित वर्णन करणारा म्हणजे एकापेक्षा जास्त पर्याय तुम्हाला बरोबर असतील पण त्यात सर्वात उचित कुठला असेल बघा. परत काय ते निश्चितपणे 91 मीटर पेक्षा जास्त परंतु 92 मीटर पेक्षा कमी असणारच. बघा 91 पेक्षा जास्त आहे का नाही 91 पेक्षा कमी हे चूक झालं. हे बरोबर असू शकतं. 3 नंबर बघा ते निश्चितपणे 90 मीटर पेक्षा जास्त परंतु 91 मीटर पेक्षा कमी असणार. बघा ते 90 पेक्षा पण जास्त आणि 91 पेक्षा पण कमी आहे. तर बघा ह्याच्यापेक्षा हे जास्त बरोबर वाटते 1 पेक्षा 3. ठीक आहे बघा आणि 4 नंबरला काय ते निश्चितपणे 91 मीटर पेक्षा कमी असणारच. बघा एक म्हटले 90 पेक्षा जास्त एक म्हटले 91 पेक्षा कमी एक काय म्हणते 90 पेक्षा जास्त आणि 91 पेक्षा कमी म्हणजे उत्तर कुठला आपला ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा विसंगत घटक ओळखा म्हटले बघा काय दिसते बघा 24 च्या निम्म किती आलं बघा 24 च्या निम्म जर पकडला आपण तर इथे 12. ठीक आहे बघा 12 हे 24 इथं झालं पण 12ला उलट केलं तर काय दिसते बघा तुम्हाला 21 दिसते 21 आहे काय बघा 44 च्या निम्म किती आलं बघा 22 आणि 22 ला उलट करून नेले तर ते 22 दिसणार आहे. बघा परत 62 च्या निम्म किती झालं बघा 62 च्या निम्म झाले 31 आणि ते उलट करून नेले तर काय निघेल बघा 13 पण इथे तुम्हाला 13 दिसते का नाही 23 त्यामुळं विसंगत घटक कुठला असेल ऑप्शन नंबर 3. 4 नंबर पण चेक करा बघा 84 च्या निम्म किती असते बघा 42 बरोबर आहे का आणि उलट करून जर लिहिलं तर ते काय निघते बघा 24 निघते आहे का 24 आहे. बघा मग आपलं उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा चला काय दिले बघा प्रश्नामध्ये पुढे दिलेल्या 3 रंगांच्या हिरवा निळा व लाल खड्यांच्या क्रमिक माळा आहेत. ठीक आहे बघा 3 माळा आहेत इथं आपल्याला काय दिले बघा जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर यातील कोणत्या 2 माळा समान होतील. जर आपण पहिला आणि शेवटचा खडा जर एकमेकांच्या शेजारी ठेवला तर ती माळ सगळ्या सारख्या दिसतील अशा 2 बघायचे आपल्याला. बघा आता काय दिसेल बघा इकडं एक्स आणि वाय आधी चेक करू आपण. बघा एक्स आणि वाय
ठीक आहे बघा एक्स आणि पहिला पर्याय काय एक्स आणि वाय दिलाय त्यांनी. चला ते चेक करू बघा. इथं काय जी ला जी आहे बघा, ही जर शेजारी ठेवली तर जी ला जी असेल. परत जीच्या पुढं बी आर बी बघा, बी आर इथं आर दिसते, त्यामुळे एक्स आणि वाय तर येणारच नाही. ठीक आहे बघा. आता वाय आणि झेड चेक करा. ठीक आहे, शेजारच्या आधी चेक करा. बघा इथं काय दिसते बघा तुम्हाला, जीच्या शेजारी जी आहे, जीच्या शेजारी जी आहे. परत जीच्या पुढे काय बघा, बी आर बी आर बघा, बी आर इथं आर बी झालेले, त्याच्यामुळे वाय आणि झेड पण येणार नाही. ठीक आहे बघा, वाय आणि झेड पण येणार नाही. आणि लगेच एक्स आणि झेड ला बरोबर करायचं नाही का, कारण खाली चौथा पर्याय काय, कोणत्याही दोन माळासारखे होणार नाहीत, हा पण पर्याय असू शकतो. आता चेक काय करायचं बघा, वाय बरोबर एक झाला, वाय बरोबर झेड झाला. आता एक्स आणि झेड चेक करा. बघा एक्स आणि झेड चेक करा. बघा जीच्या शेजारी जी आहे, जीच्या शेजारी जी आहे बघा. परत बी आर बी बघा, बी आर बी परत आर परत आर परत काय बघा, आर बी परत आर बी आणि बी आर म्हणजे एक्स आणि झेड ह्या दोन माळासारख्या येणार आहेत बघा. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अपूर्णांकावरती क्वेश्चन आहे, समीकरणाचे आहे, सोडवायचे. काय दिले बघा, एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. बघा हे अपूर्णांकाचा छेद काय म्हटलंय, अंशापेक्षा. अंश जर x असेल, बघा इथं इथं अपूर्णांक लिहा. अपूर्णांक x असेल अंश, तर काय म्हटलंय, त्याचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने जास्त आहे, म्हणजे x अधिक 5 आला. ठीक आहे बघा. चला पुढे काय दिले बघा, पहा तर त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले. अपूर्णांकाच्या अंशामध्ये जर 8 मिळवले आणि परत काय म्हटलंय बघा, व छेदातून 1 वजा केल्यास 15/11 अपूर्णांक मिळतो. छेदातून 1 वजा करा, x अधिक 5 ह्याच्यामधनं 1 वजा केला तर कुठला अपूर्णांक मिळतो आपल्याला, 15/11 हा अपूर्णांक मिळतो. ठीक आहे. तर मूळचा अपूर्णांक कोणता, तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करा बरोबर, आपल्याला x ची व्हॅल्यू कळून जाईल. काय निघेल बघा इकडं, 11 ने ह्याला गुणा बघा, 11 ने x अधिक 8 ला गुणलं बरोबर, 15 ने इकडे गुणा कशाला बा, x अधिक 5 नाही गेलं 4 राहिलं, म्हणजे x अधिक 4 लिहायचं. आता चला 11 गुणिले x किती आला, 11x अधिक 11 गुणिले 8, 11 8 88 बरोबर, 15 गुणिले 1 झाले 15x अधिक 15 गुणिले 4 झाले 15 चोक 60. ठीक आहे बघा. आता इथे काय निघते बघा, चला 11x बरोबरच्या पलीकडे टाक, काय बघा 15x वजा 11x होईल, बरोबरच्या पुढे गेले की मायनस होईल, आणि 60 बरोबरच्या अलीकडे ना 88 वजा 60 करा, मग किती निघेल बघा, इथं 28 राहिले आणि इकडं 15 मधनं 11 गेले, खाली राहिले 4. मग x चे व्हॅल्यू काय नाही बघा, 1 जागाला ठेवा आणि 4 अलीकडे ना, काय निघेल बघा 28/4 म्हणजेच काय आले 4 1 4 4 7 28, म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 7. ठीक आहे बघा. हा पूर्णांक कुठला असेल बघा, अंशाला झाला 7 आणि खाली 7 आणि 5 12, म्हणजेच आपलं उत्तर काय 712, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. ठीक आहे बघा, वडील आणि मुलगा, वडील आणि मुलगा आजच्या वयाची बेरीज 50 आहे. ठीक आहे, आजचे वय. पुढे काय दिले बघा, 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते. ठीक आहे बघा. आधी काय करायचं, 4 वर्षांपूर्वी लिहा. 4 वर्षापूर्वी वडिलाचे वय काय म्हटलंय, मुलाच्या वयाच्या 6 पट होते, म्हणजे मुलगा जर x असेल तर वडील झाले 6x. ठीक आहे बघा. आणि बघा आता हे 4 वर्षांपूर्वीच आहे, मग आजचे वय काय असेल बघा, लक्षात घ्या आजचे वय. आता इथे पुढे काय दिले होते, तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती. ठीक आहे. आता सुरुवातीला काय चेक करायचं बघा, इथं काय म्हटलंय, वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्षे आणि आजचं पण वय विचारलं. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा चेक करताना काय करायचं, पर्यायामध्ये प्रत्येक पर्यायाचं जे वयाची बेरीज 50 आहे का बघा, 35 आणि 15 50 आहे, 38 12 50 आहे, 40 आणि 10 50 आहे, 42 आणि 8 50 आहे. म्हणजे ह्या मेथडने आपण नाही उत्तर काढू शकू शॉर्टकटने. चला पुढं. आता उत्तरावरून कसं काढा ते पण सांगतो, आधी क्वेश्चन सॉल्व्ह करू बघा. आजचे वय किती असेल बघा, 6x आणि अधिक 4 होईल, कारण की 4 वर्षांपूर्वीचं वय, ह्याच्यामध्ये 4 वर्ष वय वाढले, ह्याच्यामध्ये पण 4 वर्ष वय वाढलं. ठीक आहे बघा. आणि काय म्हटलंय बघा, वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 50 वर्षे. या दोन संख्यांची बेरीज किती बघा, 50 वर्ष. 6x अधिक 4 अधिक x अधिक 4 बरोबर झाले 50. किती निघेल बघा, 6x अधिक x झाले 7x अधिक 4 आणि 4 किती झाले 8 बरोबर झाले 50. चला 7x जागेला ठेवा आणि 8 बरोबरच्या पलीकडे टाका. 50 वजा 8 केले की बरोबर काय निघते 42. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, x इज इक्वल टू 7 बरोबरच्या पलीकडे टाका. 42/7 बरोबर किती निघते बघा, 7 1 7 7 सकून 42. x ची व्हॅल्यू किती निघाली, 6 निघाली. मग बघा बरोबर आपल्याला विचारलं की आजचं वय किती बघा, मग किती असेल इकडं
6 अधिक 4 बरोबर झाले 10 आणि इकडे काय निघेल बघा 6 गुणिले 6 अधिक 4 म्हणजे 6 6 36 अधिक 4 बरोबर झाले 40 म्हणजे 40 आणि 10 वय निघते बघा. मग आधी विचारले वडिलांचं वय नंतर मुलाचं किती 40 आणि 10 ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. आता हे झालं इक्वेशनने. शॉर्टकटने कसं सॉल्व्ह करायचं बघा प्रत्येक पर्याय चेक करायचं बघा. काय तर हे आजचं वय 4 वर्षांपूर्वीच्या वय जे असेल त्याच्यामध्ये वडिलांचं वय मुलाच्या 6 पट दिसते का बघायचं बघा. 4 वर्षांपूर्वीचं वय किती झालं इकडे झालं 11 आणि हे झाले किती 31. मग मला सांगा 11च्या 6 पट आहे का नाही. 12च्या 4 वर्षांपूर्वीचं वय किती झालं 8 झालं आणि 4 वर्षांपूर्वीचं वय किती झालं किती 34. मग 8च्या 6 पट आहे का 34 नाही 8 चौक 32. बरं पुढं आता बघा 4 वर्षांपूर्वीचं वय झालं 6 4 वर्षांपूर्वीचं वय किती झालं इकडं 36. मग 6च्या 6 पट आहे का 6 36 बरोबर काय ते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. बघा मुली आणि मुली आणि कोणी मुले यांचे गुणोत्तर काय 4x आणि इकडे 5x आहे. तर मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती. बघा मुलींची संख्या काय म्हटले 4x बरोबर 76 असेल तर मुले किती. मग x बरोबर किती असेल बघा 76 भागिले 4 x ची व्हॅल्यू काय निघेल 4 1 4 3 झाले 4 9 36 म्हणजे 19 चौक 76 x ची व्हॅल्यू झाली 19. तर मुले किती विचारले आपल्याला मुले किती असेल बघा 5 गुणिले 19 म्हणजे 19 5 95 बरोबर आहे का 19 चौक 19 5 95 म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किलोमीटर मध्ये किती किलोमीटर मध्ये होईल बघा. बरं आता पहिली बघा 2 ट्रेन आहेत. ठीक आहे बघा पहिलीचा किती वेग आहे 2x आहे आणि दुसरीचा किती आहे 5x आहे. आता ही जी ट्रेन आहे बघा हिचा वेग किती निघतो बघा हे लक्षात घ्या पहिल्या ट्रेनचा 350 किलोमीटर अंतर जायला तिला किती वेळ लागते 5 तास लागते. मग एका तासात किती जाईल बघा ती 5 7 25 म्हणजे 70 किलोमीटर बरोबर आहे का नाही. 350 किलोमीटर जायला 5 तास वेळ लागते. मग थोडक्यात ताशी वेग झाला 70 किलोमीटर. आता मला सांगा 2x ची व्हॅल्यू किती आहे बघा 2x ची व्हॅल्यू झाली 70. मग x ची व्हॅल्यू किती असेल 70च्या निम्म किती झालं बघा 35. x ची व्हॅल्यू झाली 35. विचारलं का आपल्याला तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटर असेल बघा. आता मला सांगा ह्या दोघांमध्ये वेगात फरक किती आहे 2x आणि 5x मध्ये 3x चा फरक आहे बरोबर आहे का नाही. दोघांचा फरक झाला 3x आणि x ची व्हॅल्यू किती 35 आहे म्हणजेच काय 3 गुणिले 35 बरोबर किती निघते बघा 3 5 15 हात चालय 3 त्रिक 9 1 10 म्हणजेच 105 किलोमीटरचा फरक आहे त्यांच्या वेगांमध्ये. आणि ह्याचा वेग जर विचारला असता काय निघेल बघा 5 गुणिले 35 5 गुणिले 35 किती निघेल बघा 5 5 25 हात चाला 2 5 त्रिक 15 आणि 2 17 म्हणजे 175. मग 175 आणि 35 मध्ये फरक किती आहे सॉरी एक मिनिट हा मग 70 आणि 175 मध्ये फरक किती आहे तर 105 चा फरक आहे. ठीक आहे दोघांच्या वेगामध्ये. बरोबर उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा एका परीक्षेमध्ये टक्केवारी पर्सेंटेज चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते. मग लक्षात घ्या पास झालेले उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत उत्तीर्ण झाले 35%. मग अनुत्तीर्ण किती असतील बघा अनुत्तीर्ण झाले 65%. बरोबर आहे का पास 35% तर नापास किती झाले 65% विद्यार्थी 60 30 90 10 100 बघा. मग आता 65% विद्यार्थी म्हणजे किती दिले बघा त्यांनी आपल्याला 65% म्हणजे किती दिले त्यांनी आपल्याला 455. तर एकूण विद्यार्थी किती झाले तुमचे आपले 100%. 100% म्हणजे किती करा तिरकस गुणाकार 65% म्हणजे 455 तर 100% म्हणजे किती तिरकस गुणाकार करायचं x गुणिले 65 x गुणिले 65 बरोबर 100 गुणिले 455 100 गुणिले 455 जागा एक जागाला ठेवा आणि 65 बरोबरच्या पलीकडे टाका. मग काय ते 100 गुणिले 455 भागिले 65 किती निघते बघा इकडं जा 5 1 5 5 3 15 बघा 5 9 45 5 1 5 परत 13 1 13 13 7 91. मग काय निघेल बघा 100 गुणिले 7 केले काय निघते 700 निघते. म्हणजे एकूण विद्यार्थी किती होते तर 700 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.